श्रोतेहो नमस्कार. मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर. स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे नियती. जीवन जगत असताना आपण कितीतरी वेळा नियतीच्या जाळ्यात जखडत जातो. अधिकाधिक जखडत जाऊन आपलं स्वत्व गमावतो आणि त्या अवस्थेला एक गोंडस नाव देतो, मॅच्युरिटी. हा खरं तर एक मुखवटाच आहे, परिस्थितीला शरण जाण्याची असहाय्यता लपवण्यासाठी धारण केलेला. मनस्वितेला शाप मानायचं नाही आणि उपभोगाला पाप मानायचं नाही, हे कुठंतरी काव्य संमेलनात ऐकायचं आणि एकाच क्षणाकरता कल्पना विलासात हुरळून जायचं, असा काहीसा हा प्रवास. या प्रवासात मॅच्युरिटी बरोबर गुदमरून आपल्या इच्छा आकांक्षाचा एक निर्जीव पुतळाच जणू होऊन जातो. समाज, रीतिरिवाज यात बंदिस्त झालेल्या या पुतळ्याला बंधनविरहित मोकळी हवाच कधी मिळत नाही. प्रश्न असा पडतो की नाती आणि नियती यांचं नातं चाखायचं थोडं आणि सोसायचं जास्त, असंच आहे का? काही असो, पण प्रसंगी ही स्वत्व गमावून कमावलेली सो कॉल्ड मॅच्युरिटी बाजूला टाकता आलीच पाहिजे, झुगारून देता आलीच पाहिजेत बंधनं, स्वतःची आवड मिळवण्यासाठी, जपण्यासाठी आणि शेवटच्या श्वासापर्यंत जोपासण्यासाठी. माझ्या निर्णयामुळं कुणीतरी दुखावेल हाच विचार सतत करत बसलो तर स्वत्व हे गमावण्यासाठीच असतं असा जणू नियमच होऊन जाईल. श्रोतेहो, स्वत्व गमावणं म्हणजे आत्महत्या. या आत्महत्येचं कुणालाच दुःख होत नाही. कुणाला दुःख होणारच नसेल तर आत्महत्या का करायची मग? त्यापेक्षा एखादं कुणी दुखवलं जात असेल तर जाऊ दे, मला आनंदाने जगायचं आहे, हा पवित्रा काय वाईट आहे? कारण त्यातून काहीतरी सकारात्मक घडेल तरी.